आल्या आल्या घरी सुरुवात झाली बघा बादली धुयाची. आणि तिकडे ती वराडते बघा रांबा पातर. बघा कशी शिंग हलवतीये. लय काय रडा झाला. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय गुराखाली बघा हे बघा मित्रांनो. पाणी सुद्धा पिलो नाही. आले आले अहो आंघोळ्या करायच्या ते दात घासून पाणी पिऊ लांबच राहिले. पण ही लागली वरडा रातच्यान धार दिली नाही म्हणल्यावर म्हणलं पार दिसणं आता काढून घेऊया धार. आईनं वडिलांना ह्या गायांची काढली वर म्हणजे ह्यांच्या बादशांनी हे मिळून शिना 4 गायांची धार काढली. पण म्हशीला आहे माझी सवय. मी आल्यापासून लागली वरडायला. ट्रॉय ट्रॉय तिचं काही बंद नाही चालूच आहे. आता पहिली हो ती अशी करते बोलवते मला ये म्हणती धार काढते हो आहे का रेडे रेडा रेडी आहे काय? मग काय रेडा काय म्हैस आहे हाय वय मला माहित नव्हतं. ए म्हशी आहे म्हणा. ए म्हशी हा म्हणा आली बघ बघा आता निसती माझ्या तिची तेव्हा ओरडते. चिखलात लुळून तर कशी झाली आहे बघा ती. काय झालं काय झालंय काढू दे धार चल. तू नाही रातच्यानं कुणाला कसं आहे माझ्याशिवाय धार देत नाही काय नाही कसं व्हायचं तुझं घर आता. चांगला आहे मालकीने ह्यामुळे तर कुठं जाय भेटत नाही तेवढंच आपलं बरं झालं. मित्रांनो शुभ सकाळ बरं का सगळ्यांना. चाललो बरं का आपल्या खिरवाडीला. पाऊस पडायला लागलाय. धारा रातच्यानं काढल्या नाही त्या म्हणून शिना दिवस उगवला की हल्लूय 5:30ला. गाडी चालवतो ते साहेब चिरचिर येते भिजलूया आम्ही दोघं पण. अजून पण चिरचिर चालूच आहे बघा. आता घरी जायचं धारा काढायच्या वैरण आणायची लय काम आहे. तिथं आपलं जीव घायला येणार अजून तिथं गेलं की अजून जोर दाखवायचा. केवढं काम आहे बघा पण मोठं. मला काय नाही हो मी महाग बसते पण इथं चालवणार आता खाऊ 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 गाडी चालवायला लागली. बघा पोरं बघून कसं आहे काय करायचं चिखल आहे पावसामुळं घसरली तर दोघांच मी काम होईल. मग तुम्ही नीट ध्यान देऊन शिना गाडी चालवा. माझी मी बघते तुम्हाला वाट दाखवायची. माघारी बोलवून जाऊ का मग? महागात नाही होय. मी सांगते की कुठनं कसं वाढायचं कुठनं कसं वाढायचं नाही ते. आता काय करा माहिती आहे का तुम्ही तर हॉटेल बघा आणि चहा तेवढा पाजा बाबा भिजलूया. चहा एक चांगला पाहिजे तर मित्रांनो बाई पावसानं डबरी गच्च भरली ती हवा. तुम्हाला खोटं वाटेल काय का या बाई पाऊस वाईट आपल्यापेक्षा इकडं पाऊस आहे बाबा जास्त. कारण की नदी आहे. पाऊस असू द्या मेन विषय गेलो जागरणाला आणि त्यांनी एवढा स्वयंपाक हे केलेला म्हणजे गावातली माणसं त्यांनी निमंत्रण सगळ्यांना दिलं. पण पावसामुळं काय बाय आली नाही ती कारण की पाऊस लय मोठा होता. मग आता ती गावातली जी कोण राहिली ती आता सकाळपारी बोलवायची ती जाऊन शिना भरपुरी गुरून आणणार आहे. मुखात गेलं पाहिजे एवढं देवाचं कारण केलंय म्हणल्यावर आवडते ती सगळं गाव म्हणल्यावर गावाला सगळ्यांना पाहिजे का नाही आहे का नाही. आणि त्या गावात एक रिवाज आहे सगळं म्हणजे कोणाचं काय कारण असं ना सगळ्यांनी राबायचं सगळ्यांनी म्हणजे असं मिळून मिसळून करायचं. ती एक भारी वाटलं. आणि कुणाचंही कारण असू द्या उंबऱ्याकनीच तिथं कुंकू आहे वाटतं. काय नाही करत चला आपल्याला काय करते उंबऱ्याकनीच कुंकू. काल आम्हाला म्हणजे आमच्या बाचीच्या सासून सांगितलं उंबऱ्याकनीच कुंकू इथं द्यावं लागतंय. मी म्हणलं आमच्या बासन आहे म्हणलं जी मानाच्या परड्या आहेत त्या जी पण आपली म्हणजे पै पाहुणी जी आपल्या गोष्टीतली आहे ती त्यांना आम्ही सांगतो म्हणलं सुपारी ही देतो. मग सगळ्या गावाला निमंत्रण द्यायचं म्हणल्यावर आपलं तेवढंही नाही म्हणलं म्हणजे आमच्या गावात रिवाजच नाही म्हणलं तसं. पण त्यांच्या आमच्या गावात कसा कोणता देव प्रसिद्ध आहे मायबाई हां काय तसं इथं विचार केलं तर 75% गाव सगळं आंबाबाईचं आहे. सगळेच्या घरी आंबाबाई सगळेच्या आंबाबाईच्या परडे म्हणजे त्या गावावर राहतात. आता माझ्या सासरवाडीला म्हणजे हिच्या इकडं यल्लमाय आणि लक्ष्मी आहे तसं गावाच्या रिवाजावर राहतात. मित्रांनो भारी वाटलं. सगळी पै पाहुणी पण चांगली बोलली. आमच्या भाचीची सासू सासरा भाचीचं मालक भाचीची चुलत सासू दीर सगळे सगळे एकदम
अहो सगळी नाती आपली ती आपण नाती जोडलेली ती आपली माणसाची म्हणल्यावर आपल्याला टाकून देतील का? एकदम भारी. अजून येताना त्या पिशवीत खोटं सांगत नाही. दिलं या मटण दिलं या भाचीच्या सासूनं. खोटं सांगत नाही बरं का. खरं मी तुम्हाला दाखवीन सुद्धा घरी गेल्यावर. गाडीवर माणसाला दाखव. गाडीवर दाखवण्याच्या नादात काय तर काम लागल मला. ना वरचीवर वाढायला लागलाय बघा. काय काय या बाई पाऊस. तसंच गाडीवर चालूया. काय करायचं घरी जायचंय लवकर. सगळ्या वाटणी पाणी चिकन. एवढं जर वाईट वाटायला लागले बुबडी लागली वाळायला या गारठ्यानं माझी. तुम्हाला काय त्रास होतोय का नाही वर? हा? त्रास होत नसतोय. चहा प्यायचाय बाबा. नको नको गाडी उभा करा. थांबले आहे गरमच्या गार घ्यायचं का? गारनं गळमिली भाजी चालली. गरमा गरम घे. या भजी पिजे गरमा गरम खावा. आहेत बनवायचं चालू आहेत. इकडे बनवायला सांगितलेत. तेव्हाकडे वगैरे ठेवली. भजी 2 प्लेट काढा म्हणले. गरमागरम खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही आता. कारण का निघालोय तिथनं सकाळ सकाळ लवकर. त्यामुळे काय तर खावं लागतं. भिजत आलो ह्याकडेच त्याकडेला. आल्या आल्या घरी सुरुवात झाली बघा बादली धुयाची. आणि तिकडे ती वराडते बघा रांबा पातर. बघा कशी शिंग हलवतीये. लय काय राडा झाला. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय गुराखाली बघा. हे बघा मित्रांनो पाणी सुद्धा पिलो नाही. आले आले. अहो आंघोळ्या करायच्या ते दात घासून पाणी पिऊन लांबच राहिलं. पण ही लागली वरडा रातच्यान धार दिली नाही म्हणल्यावर म्हणलं पार दिसणं आता काढून घेऊया धार. आईनं वडिलांना ह्या गायांची काढली वर. म्हणजे ह्यांच्या बादशांनी हे मिळून शिना 4 गायांची धार काढली. पण म्हशीला आहे माझी सवय. मी आल्यापासून लागली वरडायला. ट्रॉय तिचं काही बंद नाही चालूच आहे. आता पहिली ती अशी करते बोलवते मला. ये म्हणती धार काढते हो आहे का. रेडे रेडा रेडी आहे काय? मग काय रेडा काय म्हैस आहे? हाय वय मला माहित नव्हतं. ए म्हशी आहे म्हणा. ए म्हशी हा म्हणा. आली बघा आता निसती माझ्या तिथे. तेव्हा ओरडते. चिखलात लुळून तर कशी झाली आहे बघा ती. काय झालंय काढू दे धार. दूध नाही रातच्यानं कुणाला. कसं आहे माझ्याशिवाय धार देत नाही काय नाही. कसं व्हायचं तुझं घर आता. चांगला आहे. मालकीने ह्यामुळे तर कुठं जाय भेटत नाही. तेवढंच आपलं बरं झालं. कुठं जात जाऊन घरीच बसत जा. रात्री धार नाही सकाळी पण दिली नाही. सगळ्यांनी आपदून बघितलं. पूर्ण कासदो अलीकडे चिखल आहे. माझी साड्या सुद्धा नेसली सगळे. पण तिला कुणाला पण धार काढू दिली नाही. त्याचं मालक ओळखताय. आपलं माणूस कोण आहे असतानाच काय म्हणते तसं कडू आहे. धारा काढाय बसली की का नाही. ती पलीकडे असली मी अलीकडे असलो. दोघांचं बी आधी वास घेणार. पाक मोका घेतल्या तोंडापाशी तोंड आणून वास घेणार. आणि मगच धारा काढू देतोय ते. प्रेम करताय वाटी प्रेम करताय आपल्यावर. हा घरात चालू अलीकडे चिकन तसं राहिलाय. टिपकं पडू देऊ नका. तर मित्रांनो झालं बघा कामधंदा चालू. आलोय घरी आता. चला.